नमस्कार. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला या महाविद्यालयाच्या वतीने मी श्री धनंजय नामदेव पेहरकर विषय भूगोल आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपण तासिका क्रमांक 1 मध्ये प्रकरण क्रमांक 7 हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्त्व या प्रकरणाचा आपण अभ्यास हा सुरू केलेला आहे. पहिल्या तासिकेमध्ये आपण जे मुद्दे शिकलो आपण त्याची एक धावती रिव्हिजन घेणार आहोत. त्यामध्ये आपण शिकलो आहे नकाशा वाचन व प्रश्नोत्तरे. आपण हिंदी महासागराचा सुरुवातीला नकाशा बघितला आणि त्या नकाशावर हिंदी महासागराची तळरचनेचा आपण निरीक्षणाद्वारे अभ्यास हा केलेला आहे. सुरुवातीला आपण काही प्रश्नोत्तरं बघितली. त्या प्रश्नोत्तराच्या माध्यमात आपण नकाशा वाचन हे शिकलेलो आहे. त्यानंतर आपण मागील तासिकेला हिंदी महासागराच्या सभोवताली असणारे विविध खंडांचा देखील अभ्यास हा केलेला आहे आणि हिंदी महासागराचं एकंदरीत क्षेत्र कुठे आहे हे आपण अगदी विस्ताराने समजून घेतलेलं आहे. मागील तासिकेला आपण बघितलंच की विश्वाचा सगळ्यात 3 नंबरचा मोठा समुद्र हा हिंदी महासागर आहे. जवळपास 20% भाग या हिंदी महासागराने एकूण महासागराच्या क्षेत्रफळापैकी व्यापलेला आहे. जवळपास म्हणजे 7.4 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ या हिंदी महासागराने व्यापलेलं आहे. त्यानंतर या महासागराची सरासरी खोली आपण बघितली, जवळपास 4 किलोमीटर या महासागराची सरासरी खोली आहे. आणि विश्वाचा हा एकमेव असा महासागर आहे जो देशाच्या नावाने म्हणजेच आपल्या हिंदुस्थानच्या नावाने ओळखला जातो. म्हणजेच त्याला आपण हिंदी महासागर असे म्हणतो किंवा इंडियन ओशन असंही आपण त्याला म्हणतो. प्राचीन संस्कृत नाव याचं रत्नाकर असं आहे. प्राचीन भारताच्या अनेक ग्रंथांमध्ये या हिंदी महासागराचा उल्लेख हा येत असतो. त्याचबरोबर हा महासागर मान्सून निर्माण करणारा म्हणूनही आपल्या भारतीय उपखंडाला अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळेच आपल्या भारतीय उपखंड आशिया आणि आफ्रिकेतील काही भागावर जे हवामानाचा त्या ठिकाणी बदल झालेला आहे तो देखील हिंदी महासागराच्याच अनुषंगाने त्या ठिकाणी घडलेला आहे. आपण मागील तासिकेला हिंदी महासागराच्या तळरचनेचा अभ्यास करत असताना त्यामध्ये जी काही समुद्रपूर जमीन असेल, त्यानंतर मध्य महासागरीय पर्वतरांगा असतील, त्यामधील आपण पूर्वेकडील असणारी आणि नैऋत्य शाखेकडे असणारी अनेक रांगांचा आपण अभ्यास केला. त्यामध्ये आपण हिंदी महासागराच्या मध्य हिंदी महासागरीय रांग जी काही समांतर पसरलेली आहे ती देखील आपण अभ्यासलेली आहे. त्यानंतर आपण हिंदी महासागराच्या दक्षिण भागातील जे मादागास्कर, त्यानंतर मादागास्कर पठार आणि आफ्रिकेच्या दक्षिणेस असणारा अगुल्लास पठार याचाही आपण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर आपण हिंदी महासागराच्या पश्चिमेस असणारे छागोस पठार, त्यानंतर मध्य हिंदी महासागरापर्यंत पसरलेले हे पठार आपण अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर आपण अनेक लहान मोठ्या बेटांचा देखील अगदी थोडक्यात अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण पूर्व हिंदी महासागर म्हणजेच बंगालच्या उपसागरात उत्तर दिशेस किंवा उत्तर दक्षिण दिशेस विस्तारलेला जी काही 90 पूर्व रांग आहे ती देखील आपण मागील तासिकेला अभ्यासलेली आहे आणि नकाशाच्या माध्यमातून आपण ती समजून देखील घेतलेली आहे. त्यानंतर दक्षिणेस ॲम्स्टरडॅम व सेंट पॉल या बेटांच्या पूर्वेस जे विविध हिंदी महासागराचा भाग पसरलेला आहे आपण त्याचाही मागील तासिकेला अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला हिंदी महासागरीय जी काही बेटं आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. हिंदी महासागरामध्ये प्रमुख बेटे जर आपण त्याचा अभ्यास केला तर मुख्यतः खोल समुद्रातील बेटांचा आपण इथे अभ्यास केला तर ऑस्ट्रेलिया, मादागास्कर आणि श्रीलंका या 3 मोठे बेटं या हिंदी महासागरात आपल्याला आढळतात. ऑस्ट्रेलिया हा एक तर खंडच आहे
परंतु तो हिंदी महासागरीय भागात असल्याकारणाने ते आपण बेटांच्या माध्यमातून आपण त्याचा अभ्यास करू शकतो. त्यानंतर मादागास्कर देखील एक महत्त्वाचं बेट भारतीय महासागराच्या आफ्रिका खंडाजवळ असलेलं मादागास्कर बेट आहे. त्यानंतर भारतीय उपखंडाजवळ भारतीय उपखंडाजवळ श्रीलंका हे देखील मोठं हिंदी महासागरातील महत्त्वाचं बेट आहे. अशा पद्धतीने हे हिंदी महासागराची महत्त्वाची बेटं हे 3 असून त्यानंतरच हिंदी महासागराच्या बेटांचा अभ्यास करत असताना आपल्याला काही गटात त्याची आपण विभागणी केलेली आहे. आता ती कशी केलेली आहे तर पहिलं आहे अरबी समुद्रातील बेटे. आता हिंदी महासागराच्या अरबी समुद्राच्या भागामध्ये असणारी जी काही बेटं आहेत त्यांचा अभ्यास आपण ह्या पहिल्या गटात करणार आहोत. त्यानंतर आपण बंगालच्या उपसागरातील असणारी जी काही बेटं आहेत तर बंगालच्या उपसागरात असणारी ही बेटांचा अभ्यास देखील आपण या भागात करणार आहोत. त्यानंतर तिसरं आहे ऑस्ट्रेलियाच्या किनारी भागात असणारी बेटं. ऑस्ट्रेलिया खंड कुठे आहे आणि त्याच्या किनारी भागात कुठले कुठले बेटं आपल्याला आढळतात याचा देखील आपल्याला यामध्ये अभ्यास हा करायचा आहे. तर पहिला भाग आपण बघूया अरबी समुद्रातील बेटं. आता अरबी समुद्राच्या भागामध्ये जर आपण त्याचा काळजीपूर्वक नकाशाचा अभ्यास केला तर यामध्ये ही जी काही बेटांची शृंखला आहे ही 2 उपविभागात आपण विभागू शकतो. पहिलं म्हणजे आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळील जी काही बेटं आहेत व मध्य पर्वतरांगेच्या नजदीक म्हणजेच लक्षद्वीप छागोस रांगेतील बेटे. आता आफ्रिका खंडाच्या किनाऱ्यालगत या बेटांमध्ये अर्थातच मादागास्कर हे सर्वात मोठं बेट आहे. आपण मादागास्कर हे बेट जर बघितलं तर हे सर्वात मोठं या आफ्रिका खंडातील महत्त्वाचं बेट आहे. आता याचं क्षेत्र जर आपण बघितलं तर जवळपास 5.9 लाख चौरस किलोमीटर इतकं हे क्षेत्र या मादागास्कर बेटाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आता बहुतांशी भूगर्भशास्त्रांच्या मते जर आपण अभ्यासलं तर भूतकाळात हे काय मादागास्कर हे जे काही बेट आहे हे आफ्रिका खंडाचाच एक महत्त्वाचा भाग होता. परंतु आफ्रिका खंडाच्या मुख्य भूमीपासनं हा भाग अलग होऊन ते मादागास्करच्या बेटाच्या स्वरूपात ह्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामध्ये हे बेट असलेलं आपल्याला दिसून येतं. आता मादागास्कर या महत्त्वाच्या बेटानंतर आफ्रिका खंडाच्याच किंवा इंडो ऑस्ट्रेलिया भूपट्ट्याच्या भागामध्ये हे मादागास्कर बेट बनलेलं आपल्याला दिसून येईल. आता हे जे काही बेट आहे हे एक संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्र आहे. म्हणजेच येथे नेहमी भूकंप किंवा त्या संदर्भातील क्रिया ही भूगर्भीय क्रिया ही नेहमी घडत असते. त्यामुळे ते भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून मादागास्कर बेट किंवा मादागास्कर क्षेत्र हे ओळखलं जातं. मादागास्कर आणि आफ्रिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यादरम्यान म्हणजे मादागास्करच्या आणि आफ्रिका या खंडाच्या पूर्व किनाऱ्यादरम्यान अनेक लहान मोठी बेटं आहेत. आता त्यातील महत्त्वाची बेटं म्हणजे कोमोरो, बेसास दी इंडिया आणि युरोपा. कोमोरा, त्यानंतर बेसास दी इंडिया आणि युरोपा ही एक महत्त्वाची बेटं या साधारणतः महत्त्वाची बेटं या भागात आफ्रिकाचे पूर्व किनाऱ्यादरम्यान आहे. आता मादागास्करच्या पूर्वेकडे जर आपण बघितलं तर रियुनियन, त्यानंतर मॉरिशस, शेल्सस अशी देखील महत्त्वाची बेटं आपल्याला या मादागास्कर बेटाच्या पूर्वेकडे आढळून येतं. आता या मादागास्करच्या आपण उत्तरेकडे जाऊया. या उत्तर दिशेस आफ्रिका शृंगाच्या शेजारी असलेलं सोकोत्रा हेही महत्त्वाचे बेट या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आणि ही सर्व बेटं मध्य हिंदी महासागरीय रांगेच्या म्हणजे आपण जर नकाशामध्ये बघितलं तर तुम्हाला इथं मध्य हिंदी महासागरीय पर्वतरांग दिसेल. तर ह्या मध्य हिंदी महासागरीय पर्वतरांगेच्या या पश्चिमेस हे सोकोत्रा नावाचं हे बेट प्रसिद्ध आहे. त्यानंतर लक्षद्वीप
आणि छागोस पठाराशी संलग्न असणारं बेट म्हणजे हे लक्षद्वीप, मालदीव आणि छागोस. आता लक्षद्वीप बेटांची शृंखला, त्यानंतर छागोस पठाराच्या संलग्न असणारे मालदीव आणि छागोस बेटे, हे देखील अनेक भागामध्ये महत्त्वाची बेटं त्या ठिकाणी आपल्याला आढळून येईल. आणि ही जी काही बेटं आहेत हे मुख्यतः प्रवाळ संचयनातून निर्माण झालेली बेटं आहेत. आता प्रवाळ संचयन किंवा प्रवाळ खडक हा आपल्याला या अगोदरच्या भूगोलाच्या अभ्यासामध्ये तुम्ही हा शब्द ऐकलेला असेल. प्रवाळ संचयन किंवा प्रवाळ खडक म्हणजे की महासागराच्या सूक्ष्मजीवाच्या, महासागराच्या पाण्यामध्ये असणारे प्रवाळ असे सूक्ष्मजीव आणि यांच्या संचयनातून हे प्रवाळ खडक हे तयार होतात. आणि त्याद्वारे आढळणारं हे द्वीपसमूह म्हणजे लक्षद्वीप, मालदीव आणि छागोस या भागातील बेटे. त्यानंतर आपण पाकिस्तानच्या किनारी भागात जर बघितलं म्हणजे जवळपास या ओमान खोरे किंवा अरेबियन खोऱ्यांच्या आसपास या भागात जर आपण बघितलं तर बुंदेल आणि इराणच्या पर्शिया या आखातामध्ये आपल्याला किश, त्यानंतर हेंडोरावी, लावान आणि सिरी ही बेटे आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. म्हणजे साधारणतः ओमान खोरे या खोऱ्यालगत असणारी ही बेटं आहेत. आपण परत एकदा ते रिपीट करू. किश, हेंडोरावी, लावान आणि सिरी ही महत्त्वाची बेटं पाकिस्तानच्या किनारी भागात आपल्याला आढळून येतात. त्यानंतर सिंध, बलुचिस्तान यांच्या किनाऱ्यादरम्यान देखील आपल्याला काही बेटं या ठिकाणी आढळून येतात. आणि तसेच आपल्याला इराणच्या पर्शियाच्या आखातामध्ये देखील काही महत्त्वाची बेटं आपल्याला आढळून येतात. तर अशा पद्धतीने ही अरबी समुद्रातील महत्त्वाची बेटं आपण अभ्यासलेली आहेत. आता या बेटांचा अभ्यास करत असताना तुम्ही नकाशाच्या माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीने या बेटांचा अभ्यास हा करू शकतात. साधारणतः आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 75वर ज्या नकाशात दिलेला आहे त्या हिंदी महासागराच्या नकाशामध्ये आपण हे बेटांचा अभ्यास अगदी विस्तृत पद्धतीने करू शकतो. तर आपण आता दुसऱ्या भागाकडे जाऊया. हिंदी महासागरातील बंगालच्या उपसागरातील बेटे यांचा आपण आता अभ्यास करूया. साधारणतः गंगा खोरे या भागामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये जी काही विविध बेटं आहेत त्या बेटांचा सर्वात मोठा भाग किंवा सर्वात मोठे बेट म्हणजे श्रीलंका. श्रीलंका हे बेट आपण देशाच्या स्वरूपातही श्रीलंकेचा अभ्यास हा या अगोदर केलेला असेल. आणि हे हिंदी महासागरातील बंगालच्या उपसागरातील अतिशय महत्त्वाचं बेट आहे. त्यानंतर 90 पूर्व जी काय रांग आहे, पर्वतरांग, तर ह्या 90 पूर्व पर्वत रांगेचा साधारणतः पूर्वेकडे आपल्याला एक महत्त्वाची बेटांची शृंखला दिसून येते, ती म्हणजे अंदमान निकोबार बेटांचा समूह. आता हा जो अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह आहे याच्या दक्षिणेकडे साधारणतः इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाच्या पश्चिमेकडे आपल्याला जी बेटाची ही साखळी किंवा शृंखला आपल्याला आढळते. आणि निकोबार समूहातील आपल्याला काही प्रवाळ कंकणाद्वारे निर्माण झालेली बेटं या ठिकाणी सुद्धा आपल्याला आढळून येतात आणि ही महत्त्वाची बेटांची शृंखला आहे. आता अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील महत्त्वाची ही द्वीपसमूह जवळपास या ठिकाणी आपल्याला 22 बेटं या निकोबार बेट समूहामध्ये आढळतात. त्यातील सर्वात मोठं म्हणजे कार निकोबार हे सर्वात मोठं बेट या ठिकाणी आपल्याला आढळून येईल. पाठ्यपुस्तकात हे तुम्हाला दिलेलं नाही, परंतु एक अवांतर माहिती म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवायला हरकत नाही की निकोबार या बेटा समूहामध्ये जवळपास 22 बेटं असून त्यातील कार निकोबार हे सर्वात मोठे बेट आहे. आता या प्रमुख बेटांमध्ये अंदमान निकोबार बेटांच्या या बंगालच्या उपसागरातील पश्चिमेकडे भारत व पूर्वेकडे म्यानमार ह्या बेटांच्या समूहाच्या आसपास हे देश आहेत. म्हणजे भारत हा पश्चिमेकडे आहे व पूर्वेकडे म्यानमार ह्या भागांमध्ये हा बेटांचा समूह पसरलेला आहे.
आता अंदमान निकोबार आपल्याला माहीत आहेच की भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे, म्हणजे भारताचाच तो भाग आहे. तर अंदमान निकोबार बेट समूहावर खाजा व सेंदिनेलीज ही जमात मूळ निवासी आदिवासी म्हणून या भागात अस्तित्वात आजही आहे. आणि ह्या भागामध्ये ते पूर्वी मूळ निवासी किंवा आदिवासी म्हणून ते अनेक वर्षापासून ह्या भागात अस्तित्वात असलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने हे बंगालच्या उपसागरातील हे महत्त्वाची बेटं आहेत. आता निकोबार द्वीप समूहातील प्रवाळ कंकणाद्वारे अंदमानपासून सुमात्रा किनाऱ्याजवळ बहुतेक बेटं ही कशी आहेत तर ज्वालामुखी बेटे आहेत. आता ज्वालामुखी बेटे म्हणजे कशी की महासागराच्या तळी भागामध्ये ज्वालामुखी उद्रेक होऊन ही यातील शिलारस तप्त शिलारस असा वरती येऊन थंड होतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी ती बेटं ही तयार होतात. त्यामुळे त्यांना ज्वालामुखी बेटे असे आपण म्हणतो. ही सर्व बेटं भूपट्ट सीमेशी निगडीत आहेत आणि ही बेटं जलमग्न पर्वतांची समुद्रातील सपाटीपासून वरती आलेलाच महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे की वरती आलेला भाग आणि त्याच्या खाली मोठा विस्तीर्ण असा पर्वत, अशा पद्धतीने ही ज्वालामुखी बेटे अंदमानच्या सुमात्राच्या किनाऱ्याजवळ असलेले आपल्याला आढळून येतात. त्यानंतर तिसरा आहे ऑस्ट्रेलिया किनाऱ्यालगत बेटं. आता ऑस्ट्रेलियाजवळच बेटांचा आपण अभ्यास केला तर या किनाऱ्याच्या पश्चिम भागात फारच थोडी बेटं असलेली आपल्याला दिसून येईल. तर त्यामध्ये आपल्याला महत्त्वाची बेटं आपण जर बघितली तर ॲशमोर, त्यानंतर कर्टियर, हे जवळपास निर्जन बेटांचा प्रदेश आपल्याला आढळून येईल. या ठिकाणी कुठलाही मानवी वस्ती किंवा मानवी समूह नाहीत आणि हे ऑस्ट्रेलियाच्या वायव्य किनाऱ्यापासून जवळपास 320 किलोमीटर अंतरावर इंडोनेशियाच्या बेट स्वरूपात या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. आणि दक्षिणेत जर बघितलं तर 144 किलोमीटरपर्यंत हे पसरलेले आपल्याला ऑस्ट्रेलिया बेटं आपल्याला आढळून येतील. आता यामध्ये बुकानेर आणि आर्चिपेलिगो हे बेट समूह, आता हे पाठ्यपुस्तकात नाहीत परंतु ही महत्त्वाची बेटं आपल्याला अवांतर माहितीसाठी अभ्यासाला हरकत नाही. तर बुकानेर, आर्चिपेलिगो ही जी काही बेट समूह आहेत हे ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागाच्या किनारी भागापर्यंत पसरलेले आपल्याला आढळून येतात. तर अशा पद्धतीने हे महत्त्वाचे ऑस्ट्रेलिया किनाऱ्यालगतची बेटं आपल्याला आढळून येतील. तर अशा पद्धतीने बंगालच्या उपसागरातील बेटे, ऑस्ट्रेलियातील बेटे आणि अरबी समुद्रातील महत्त्वाची बेटे आपण याचा अभ्यास केलेला आहे. यातील महत्त्वाची बेटे जर आपण धावती पुन्हा एकदा बघितली तर साधारणतः ऑस्ट्रेलियाच्या अरबी समुद्रातील बेटे जर आपण बघितली तर अरबी समुद्रामध्ये आपण मादागास्कर असेल, त्यानंतर कोमोरो, बेसास दी इंडिया, युरोपा ही महत्त्वाची बेटे आहेत. त्यानंतर मॉरिशस, शेल्सस आणि उत्तरेकडील आफ्रिका शृंगशेजारी साकोत्रा हेही बेट त्या ठिकाणी महत्त्वाचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपण बंगालच्या उपसागराच्या बेटांचा जर आपण अभ्यास केला तर अंदमान निकोबार बेट समूह, त्यानंतर पश्चिमेस भारत, पूर्वेकडे म्यानमार अशा बेटांचा समूह, अशा भागांमध्ये ही बेटं आपल्याला आढळून येतात आणि हा केंद्रशासित प्रदेश भारताचाच भाग असलेला आपल्याला दिसून येईल. आणि या बेटांपैकी सुमात्रा, इंडोनेशियाच्या बेटांच्या पश्चिमेकडील ही अंदमान निकोबारच्या बेटांची साखळी आपल्याला 90 पूर्व पर्वतरांगेच्या पूर्वेकडे आढळून येईल. आणि अंदमानच्या सुमात्रा किनाऱ्यालगत ही बहुतेक बेटं ज्वालामुखी असलेली आपल्याला दिसून येतील आणि ही बेटं जलमग्न पर्वताचाच समुद्राच्या सपाटीच्या वर आलेला भाग असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपण शेवटी बघितलं ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यालगतची बेटं. यामधील महत्त्वाची असलेली ॲशमोर, कार्टियर हा निर्जन बेटांचा प्रदेश असलेला आपल्याला दिसून येईल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी क्रिसमस आणि कोकोस ही देखील ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यालगत असलेली बेटं आपल्याला आढळून येईल. अशा पद्धतीने आपण या हिंदी महासागराची महत्त्वाची बेटं आपण बघू शकतो. या प्रकरणातील राहिलेला पुढील भाग आपण तासिका क्रमांक 3 मध्ये अभ्यासू. धन्यवाद.